विशाल पाटलांकडून अधिकृतरित्या प्रचाराला सुरुवात। औदुंबरमधल्या दत्त महाराजांच्या मंदिरात प्रचाराचा नारळ फुटला। नगर दक्षिणमधून आज निलेश लंके कोणतेही शक्तीप्रदर्शन न करता उमेदवारी अर्ज भरणार। महाविकास आघाडीचा एकही मोठा नेता उपस्थित राहणार नाही। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा आज सुटण्याची शक्यता। नाशिकमधून हेमंत गोडसे यांचं नाव जवळपास निश्चित। शिंदे गटातल्या सूत्रांची माझाला माहिती। महायुतीकडून संभाजीनगरची जागा विनोद पाटील लढवण्यावर ठाम। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाटलांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढणार। अनुप धोत्रेंच्या प्रचारासाठी अमित शहा अकोल्यामध्ये येणार। अकोला क्रिकेट क्लब मैदानावर दुपारी 3 वाजता सभा। देवेंद्र फडणवीसांवर सिंधुदुर्गात टीका करून दाखवा मग जायचा रस्ता मी तुम्हाला दाखवतो। नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा। नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणे देखील प्रचारात उतरणार। दक्षिण रत्नागिरीमध्ये 26 एप्रिल रोजी 9 कॉर्नर सभा घेणार। खेड शिवापूरजवळ उलटलेला टँकर हटवण्यात यश। पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू। साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णतः खोळंबली। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी। गुजरातकडे जाणाऱ्या मार्गिकेवर पेल्हार फाटा ते विरार दरम्यान वाहनांच्या रांगा। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी वापरलेलं पिस्तूल सुरतच्या तापी नदीत सापडलं। मुंबई गुन्हे शाखा आणि सुरत पोलिसांची शोध मोहीम यशस्वी। देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह। बुलढाण्यातल्या नांदुऱ्यामध्ये जगातील सर्वात उंच हनुमान मूर्तीला जलाभिषेक तर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम। दख्खनचा राजा ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस। ज्योतिबा डोंगरावर लाखो भाविक दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।